राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथील 20 वर्षीय अथर्व संतोष निल्ले या युवकाला ताप आला। त्यानंतर भोगावती येथील रत्ना नर्सिंग होममध्ये उपचारादरम्यान त्याला इंजेक्शन दिलं। त्यानंतर अथर्वची प्रकृती खालावली आणि कोल्हापुरातील मेट्रो हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला। दरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अथर्वचा मृत्यू झाल्याचा आरोप करत निल्ले कुटुंबियांनी भोगावतीमधील रत्ना नर्सिंग होमची चौकशी करण्याची मागणी केली। त्यानंतर जिल्हा आरोग्य विभागानं रत्ना नर्सिंग होम हा दवाखाना सील केला। तापाचं निमित्त झालं आणि तरुण अथर्वचं सैन्यात भरती होण्याचं स्वप्न भंग झालं। राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथील अथर्व संतोष निल्ले हा 20 वर्षाचा तरुण अग्निवीर भरतीची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शारीरिक चाचणीची तयारी करत होता। सैन्य दलात जाण्याचं त्याचं स्वप्न होतं। मात्र 2 दिवसांपूर्वी ताप आल्याच्या कारणावरून त्याच्यावर भोगावती येथील रत्ना नर्सिंग होममध्ये उपचार सुरू होते। त्याच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार उपचारादरम्यान अथर्वला एक इंजेक्शन दिलं आणि त्याची प्रकृती झपाट्यानं बिघडली। त्याला उलट्या सुरू झाल्या, पण तातडीनं डॉक्टरांकडून उपचार झाले नाहीत। प्रकृती अधिक गंभीर झाल्यानंतर अथर्वला कोल्हापूरला हलवण्याचा सल्ला देऊन डॉक्टरांनी हात वर केल्याचा आरोप अथर्वच्या कुटुंबियांनी केलाय। डॉक्टर सुतार म्हणून त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुमचा पेशंट ब्रेनच डेड झाले तर तुमचा इतर काही उपयोग होणार नाही। त्यांचं प्रत्येक उत्तर निगेटिव्ह येत होतं आणि दिवाण सर फक्त समजून सांगत होते अशी कंडिशन आहे आणि तुमचा पेशंट क्रिटिकल आहे आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग नाही आणि पेशंट आपण व्हेंटिलेटरवर ठेवूया। मग आम्ही पेशंट व्हेंटिलेटरवर ठेवायची परवानगी दिली। माझ्या घरामध्ये 3 डॉक्टर असताना सुद्धा त्यांनी दिवाण सरांना बऱ्याचदा विचारलं की तुम्ही इंजेक्शन कोणतं दिलंय ते कातिवलेंना विचारावा। कातिवलेंनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही। मी सुद्धा फोन करून विचारलं तरी सुद्धा कातिवलेंनी मला इंजेक्शन कोणतं दिलं हे सांगितलेलं नाही आणि 24 तास त्यांनी नुसता व्हेंटिलेटरवर ठेवून आमचा खेळ खेळला आणि हृदय बंद पडलंय। आम्ही पंपिंग करून चालू केलंय आणि आता व्यवस्थित आहे। प्लेटलेट आणा, मग मी प्लेटलेट आणून दिल्या। त्यानंतर माझ्या पेशंटचं जर ब्रेनच डेड झाला असलं तर 71,000च्या प्लेटलेट 1,38,000 झाल्या कशा? अथर्वची प्रकृती खालावल्यानं निल्ले कुटुंब हादरलं। ताबडतोब अथर्वला कोल्हापुरातील मेट्रो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर जिल्हा परिषद सदस्य सागर धुंद्रे आणि अथर्वचे वडील संतोष निल्ले यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर तसंच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊन उपचारातील निष्काळजीपणाची चौकशी करण्याची मागणी केली। त्यानुसार जिल्हा आरोग्य विभागानं भोगावतीमधील रत्ना नर्सिंग होमची तपासणी केली। त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यानं भोगावतीमधील दवाखाना सील करण्यात आला। पण अथर्वच्या मृत्यूचं नेमकं कारण काय, उपचारात निष्काळजीपणा झाला का, याबाबत आरोग्य विभागाकडून सखोल चौकशी सुरू आहे। साधा ताप आल्याचं निमित्त झालं आणि एका उमद्या तरुणाचा बळी गेला। दरम्यान तपासामध्ये एक गंभीर बाब उघडकीस आली आहे। या नर्सिंग होमचा परवाना 2020 पासून नूतनीकरण झालेला नाही। त्यामुळे आरोग्य विभागाकडून या नर्सिंग होमला 1,477,000 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय।